नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं कंझ्युमर फायनान्स हे युनिट बघत होतो. आता कंझ्युमर फायनान्स म्हणजे अतिशय सोपी गोष्ट आहे. कंझ्युमर म्हणजे कोण? ग्राहक. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी वस्तू घ्यायची असते आणि आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपल्याला कोणाकडे जावं लागतं? फायनान्सरकडे जावं लागतं. आणि फायनान्सर काय करतो सांगा? फायनान्सर आपल्याला पैसे प्रोव्हाइड करतो. ओके, मग हे पैसे प्रोव्हाइड करताना काही टर्म्स असतात, काही कंडिशन असतात. म्हणजे जेव्हा आता बघा, बजाज फायनान्स सर्व्हिस आहे बघा, बजाज फायनान्स सर्व्हिस, ज्यांच्या आधारे आपल्याला 0% इंटरेस्टवर मोबाईल भेटतात, बरोबर ना? मग याच्याकडे प्रत्येक जणांनी मोबाईल जाऊन मागितला, मला मोबाईल पाहिजे. सगळ्यांना देतात का? तर सगळ्यांना भेटणार नाही. पहिल्यांदा तुमचं क्रेडिट स्कोअर चेक केला जातो. बँकांनी सांगितलं आमच्याकडे कर्ज भेटतात, इमर्जन्सी लोन भेटतात. ओके, तर इमर्जन्सी लोन सगळ्यांना दिली जातात का? तर नाही दिली जात. त्याच्यासाठी काही अटी असतात. तो बँकेचा खातेधारक असावा, त्याच्या खात्यात एवढे व्यवहार झालेले असावेत, तो पगारदार असावा, अशा काही अटी असतात. ओके, यालाच म्हटलं जातं टर्म्स ऑफ कंझ्युमर फायनान्स, की कंझ्युमर फायनान्सच्या अटी कोणत्या असतात. ओके, बेसिकली किती अटी सांगितल्या आहेत सांगा? बेसिकली 8 अटी सांगितलेल्या आहेत. पहिली जी अट आहे ना, ती पहिली अट कुठची आहे? एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी म्हणजे काय? त्याची पात्रता ठरवली जाते. आता पात्रता ठरवताना कशी ठरवली जाते सांगा? कर्ज देताना तुम्ही कशी पात्रता ठरवाल? याने कर्जची परतफेड केली पाहिजे ना. त्यामुळे द बेसिक एलिजिबिलिटी फॉर द कंझ्युमर फायनान्स इज द इन्कम ऑफ द इंडिव्हिज्युअल कंझ्युमर. बेसिक एलिजिबिलिटी काय म्हटली आहे? इन्कम ऑफ द इंडिव्हिज्युअल कंझ्युमर, कंझ्युमरची वैयक्तिक जी काय आहे इन्कम आहे ते, अँड द नेचर ऑफ द एम्प्लॉयमेंट, आणि एम्प्लॉयमेंटचा नेचर. उदाहरणार्थ बघा, मला समजा 1 लाख रुपये सॅलरी आहे. ओके, तर मला कर्ज मिळू शकतं 10 लाखाचं, बरोबर? आरामात मिळेल, कारण दर महिन्याला मी 1 लाख कमवतो. मात्र माझी नियुक्ती फक्त 6 महिन्यासाठी असेल तर मला 10 लाखाचं बँक कर्ज देणार नाहीत. म्हणजे या दोन गोष्टी बेसिकली बघितल्या जातात, की तुम्ही परमनंट आहात, तुम्ही टेम्पररी आहात, तुमचं ॲग्रीमेंट किती महिन्यासाठी झालं, तुमचा पगार किती आहे, या गोष्टी बघितल्या जातात. द EMI, त्याच्यानुसार EMI असतो तुमचा अर्ध टेन्युअर ऑफ एम्प्लॉय सॉरी अर्ध टेन्युअर ऑफ दिसत बघा, आर वर्क आउट बेस्ड ऑन द नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. EMI तुमचा कसा बेस्टवर असतो? नंबर ऑफ इन्स्टॉलमेंटवर. तुम्ही समजा जास्त रकमेचे जर तुम्ही काय केला, हप्ते भरत असलात, तर तुमचा EMI काय असेल? जास्त असेल. ओके, म्हणजे समजलं EMI म्हणजे काय? मी 50,000ची गाडी घेतली समजा, तर मी दर महिन्याला किती भरायचे? ओके, त्याला म्हटलं जातं EMI. ओके, एक्झिक्युटेड मंथली इन्व्हेस्टमेंट म्हणजे EMI. मग हा EMI ठरवत असताना मी सांगितलं मी दर महिन्याला 5,000 भरणार. 50,000ची गाडी आहे ना, मग माझा हप्ता कितीचा पडेल? 5,000चा पडेल. 2,000 भरणार सांगितलं तर हप्ता कितीचा पडेल? 2,000चा पडेल. हा कशावर असतो? इन्व्हेस्टमेंटवर असतो, की आपली इन्व्हेस्टमेंट कितीची आहे. इन ॲडिशनल द टेन्युअर ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ द कंझ्युमर इज ऑल्सो टेकन इन टू कन्सिडर बिफोर द ग्रँटिंग कंझ्युमर फायनान्स. ग्राहकाला लोन देताना त्याचं टेन्युअर म्हणजे तो जिथे नोकरीला आहे ना, तो नोकरीला किती वर्षासाठी आहे याचा देखील विचार केला जातो. त्यामुळे बेसिक एलिजिबिलिटीमध्ये बेसिक टर्ममध्ये पहिली गोष्ट समजली एलिजिबिलिटी. दुसरी आहे काय? गॅरंटी. ओके, गॅरंटी म्हणजे काय? तुम्हाला जेव्हा कर्ज दिलं जातं ना, तेव्हा कोणीतरी गॅरंटी देणं काय असतं? खूप आवश्यक असतं. बघा गॅरंटी कशी असते? युजली फायनान्सर insist on guarantee for the credit availed by the consumer. The guarantee need have to better income and standing than the consumer. Consumer is obtained in order to ensure prompt payment of the installment. याच्यासाठी त्याच्याकडनं ना काहीतरी गॅरंटी ठेवली जाते. गॅरंटी म्हणजे समजलं ना, तुम्ही कर्ज घेताना तुम्ही काहीतरी तुमचं तारण ठेवावं लागतं, तुमचं पेमेंट स्लिप असतात त्या दाखवावे लागतात, किंवा एखाद्या माणसाला ठेवावं लागतं, असं तुम्हाला काहीतरी ठेवावं लागेल. त्यामुळे ती असते काय? तुमची गॅरंटी. गॅरंटी म्हणजे समजलं ना, आता मला बाबा एवढा पेमेंट होतो, मग ती रिसिप्ट तुम्हाला दाखवावी लागेल ना, किंवा कोणाचं तरी हे ठेवावं लागेल, गॅरंटर म्हणून ठेवावं लागेल, किंवा तुमचं एखादं सोनं वगैरे असेल तर ते तारण ठेवावं लागेल. ओके, या गोष्टी असतात. पुढे आहे काय? टेन्युअर. द टेन्युअर म्हणजे काय? कालावधी किती असतो तो बघा. द कंझ्युमर फायनान्स इज ग्रँटेड फॉर द शॉर्ट पिरियड ऑफ अप टू 5 years. म्हणजे हे जे म्हणजे बघा कंझ्युमर फायनान्स असतात ते विशेषतः
शॉर्ट पिरियडला, म्हणजे ते 5 वर्षापर्यंत त्याचा कालावधी असतो. म्हणजे आपण गाडी घेतो ना, गाडी घेताना आपण सांगतो की 1 वर्षात भरेन, 2 वर्षात भरेन, 5 वर्षात. गाडी आपण बाईक जेव्हा लोनवर घेतो तो काय एक प्रकारचा कन्झ्युमर फायनान्स. दिस अगेन डिपेंड ऑन द एक्सटेंट ऑफ कॉम्पिटिशन प्रिव्हेलिंग इन द मार्केट. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. मॉरेवर द टेन्युअर ऑफ द फायनान्स ऑल्सो डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ असेट परचेस. त्याचप्रमाणे असेटची व्हॅल्यू किती आहे त्यावर कन्झ्युमर फायनान्स अवलंबून असतो. उदाहरणार्थ तुम्ही 20 लाखाचं किंवा 30 लाखाचं काय घेतलं, घर घेतलं, तर 100% काय असेल, याचा कालावधी काय असेल, जास्त असेल. 50,000ची गाडी घेतली तर तुम्हाला काय 10 वर्षाचा कालावधी देणार नाही, तुम्हाला सांगणार 3 वर्षात हे फेडा. ओके, नाहीतर ती 10 वर्षात फेडले तर 50,000 1 लाख होणार, असं नाही. त्यामुळे टेन्युअर कशावर अवलंबून असतो की तुमचं किती रकमे तुम्ही कर्ज घेतलेलं आहे. नॅचरली असेट आ स्मॉलर व्हॅल्यू गिवन शॉर्ट पिरियड क्रेडिट. म्हणजे जर तुमची असेट काय असेल, स्मॉल असेल तर छोटा कालावधी असतो. देअर इज बिफोर अ ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी इन द टेन्युअर ऑफ लोन. इथे ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी आपल्याला टेन्युअरमध्ये भेटते. म्हणजे आपण बाईक घ्यायला गेलो तर 1 वर्षाच्या याच्यासाठी घेऊ शकतो, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 4 वर्षासाठी. ओके, म्हणजे पहिले समजलं, पहिल्यांदा तुमची एलिजिबिलिटी बघणार काय आहे ती, पुढे गॅरंटी किती असणार ती बघणार, त्याची अट असते, पुढे टेन्युअर असतो, त्याच्यानंतर काय काय असतं बघूया. चालेल, पुढे इंटरेस्ट रेट. बघा इंटरेस्ट रेट म्हणजे बघा द इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट कन्झ्युमर फायनान्स इज द मच हायर दॅन द rates applicable to the business finance. This is because the loans are granted based simply on the personal integrity of the customer. All through many countries have fixed the maximum rate of interest on the higher purchase proposal. बघा इथे काय म्हटलंय बघा, द इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्टचा रेट किती असतो. द इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द कन्झ्युमर फायनान्स इज मच हायर दॅन द रेट्स ॲप्लिकेबल टू द बिझनेस फायनान्स. बिझनेससाठी जी काय कर्ज दिली जातात, ओके, त्याच्यावर जो काय कर्जाचा दर असतो त्याच्यापेक्षा कन्झ्युमर फायनान्सचा दर काय असतो, नेहमी जास्त असतो. कशाला बघा कन्झ्युमर कर्जाचे प्रकार 2 असतात. एक असतात उत्पादित कर्ज आणि अनुत्पादित कर्ज, प्रोडक्टिव्ह लोन्स अँड नॉन प्रोडक्टिव्ह लोन्स. बघा प्रोडक्टिव्ह लोन्स कुठचे असतात, प्रोडक्टिव्ह लोन्स आर दोज लोन्स. ओके, प्रोडक्टिव्ह लोन्स हे अशी कर्ज असतात ना की ज्या कर्जातनं पुढे काहीतरी उत्पादन होत असतं, त्याला म्हटलं जातं प्रोडक्टिव्ह लोन. उदाहरणार्थ तुम्ही एक झेरॉक्स मशीन घेतली आणि ती झेरॉक्स मशीन तुम्हाला दिवसाला 1,000 रुपये मिळवून देत असेल, तर तुम्ही 100% 500 रुपयाचं कर्ज तुम्ही म्हणजे महिन्याला 30,000 कमवता, तर तुम्ही भरू शकता ना 15,000. मग त्याची गॅरंटी असते की हा कर्ज आपला 100% आपलं फेडणार. म्हणजे अशा प्रकारचे मशीन वगैरे घेणारे. ती उत्पादित कर्जांवरचा इंटरेस्ट रेट का असतो, लो असतो. मात्र प्रश्न विचारणारा परीक्षेला, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा. उत्पादित कर्ज असतात प्रोडक्टिव्ह लोन्स, त्यांचा काय असतो कर्ज हे कमी असतो, काय असतो इंटरेस्ट रेट कमी असतो. मात्र जर अनुत्पादक, तुम्हाला मजा करायची आहे, घरात तुम्ही AC बसवायला जर कर्ज घेत असाल तर AC घेऊन काय होणार आहे, तर फक्त आराम तुम्हाला मिळणार आहे, इतर बेनिफिट काही भेटणार नाही. त्यामुळे AC घेण्यासाठी जर कर्ज घेतलं तर 100% कर्ज तुमची काय असतात, त्याचा इंटरेस्ट रेट काय असतो, अधिक असतो. त्यामुळे बिझनेससाठी जर तुम्ही लोन घेतला तर त्याचा इंटरेस्ट रेट काय असतो, कमी असतो. तुम्ही जर कन्झ्युमर फायनान्सचा इंटरेस्ट रेट जास्त असतो. ओके, बऱ्याच देशात हे पण फिक्स केलेलं आहे की इंटरेस्ट रेट जास्तीत जास्त किती असावा. देअरफॉर ओके, बऱ्याच बघा ओके, द मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ द हायर परचेस प्रपोजल देअर इज द नो सच लिमिट इन इंडिया. मात्र भारतात काही रेट फिक्स केलेला नाही आहे, मात्र बऱ्याच देशात हा फिक्स केलेला आहे. द इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट व्हेरियस बिटवीन द 20% to 30% डिपेंडिंग ऑन द सोर्स ऑफ फंडिंग. 10%, 20%, 30% यांच्यामध्ये किती तुमचा कर्जाचा दर असू शकतो तुम्ही कर्ज काढायला गेलात तर. फायनान्स कंपनीज आर डिफरंट मेथड ऑफ द डिस्क्लोज द इंटरेस्ट रेट सच एज द फ्लॅट इंटरेस्ट रेट, इयरली डिक्लाइन अ बॅलन्स रेट अँड नेट इंटरेस्ट रेट. अशा प्रकारचे वेगवेगळ्या मेथड वापरतात. ते पण तुम्हाला सांगतात की तुम्ही कर्ज घेतलाय, मग कर्जावर तुमचा कुठचा इंटरेस्ट रेट असणार आहे, फ्लॅट इंटरेस्ट रेट असणार आहे किंवा इयरली तुमचा जो काही इंटरेस्ट रेट आहे तो कमी होणार आहे. या गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या जातात. ओके, अतिशय सोपं आहे प्रकरण, म्हणजे कोण पण लिहू शकतं, काहीच कठीण नाही याच्यात. पुढे आहे अदर चार्जेस. बघा, इन ॲडिशन टू द रेट ऑफ इंटरेस्ट फायनान्शियल कंपनीज ऑल्सो चार्जेस डॉक्युमेंटेशन फी. माझी गोष्ट तुम्हाला, तुम्ही कन्झ्युमर फायनान्स बघा, मला एज्युकेशन लोन काढायचं होतं कितीचं, मी एक 50,000चं एज्युकेशन लोन काढणार होतो. त्यांनी मला काय सांगितलं, 1,000 रुपयाचे बॉन्ड पेपर आणायला पाहिजेत. मी तिथंच म्हटलं इकडे मला 1,000 रुपये जास्त देऊ लागतात. मी म्हटलं मला हे लोनच नको. म्हणजे हे काय झाली अदर फी, अशी अदर चार्जेस पण आकारले जातात. बेसिकली ना मी सगळं ट्राय करून बघतो,
ओके, बजाज फायनान्स सर्व्हिस आहेत ना, तिकडे तुम्ही कर्ज काढायला बघा 0% इंटरेस्ट असं सांगितलंय त्यांनी, पण इन्शुरन्सचे चार्जेस घेणार, प्रोसेसिंग फी घेणार, त्यांचं पहिल्यांदा त्यांच्याकडे अकाउंट काढायचं असतं त्याचे 1,000 घेणार. हे बघितलं तर तुम्ही म्हणणार त्यांना असा कायमचा कर्ज काढणारा माणूस असेल ना, तर तो बजाज फायनान्स सर्व्हिस करून कर्ज काढू शकतो. नाहीतर ना माझ्यासारखा विचार हाच करतो की मी 10,000चा मोबाईल घेतोय, मी त्याचा इन्शुरन्स काढतोय, त्याचे 1,000 आहेत, त्यांचा पहिले काय आहे ते 1,000 आहेत, म्हणजे हा मोबाईल मला पडतोय 12,000, त्याच्यापेक्षा मला मोबाईलच नको, मी 2 महिन्यांनी मोबाईल घेतो. ओके, म्हणजे असे विचाराचे माझ्यासारखे लोक असतात, ते अदर चार्जेसचा विचार करतात टर्म्स अँड कंडिशनमध्ये. तुम्ही 0% इंटरेस्ट सांगितलात, मग माझ्यासारखे लोक लगेच जाणार, अरे कर्ज भेटते 0% कर्जावर. मात्र नंतर बघणार तर अदर चार्जेस आहेत, तेव्हा ते म्हणणार मला कर्ज नको. ओके, बघा, इन ॲडिशनल टू द रेट ऑफ इंटरेस्ट फायनान्शियल कंपनीज ऑल्सो चार्ज डॉक्युमेंटेशन फी, प्रोसेसिंग फी, मॅनेजमेंट फी, एक्झिबिशन फी, सर्व्हिस चार्जेस, ब्रोकरेज, कलेक्शन कॉस्ट असे अनेक प्रकारचे तुमच्याकडनं चार्जेस आकारले जातात. ओके, पुढच्या पेजवर जाऊया. नेक्स्ट पॉईंट बघूया काय, मोड ऑफ पेमेंट. पुढचं काय आहे, मोड ऑफ पेमेंट. ओके, चालेल. मोड ऑफ पेमेंट म्हणजे काय, पेमेंट कसं करायचं त्याला म्हटलं आता मोड ऑफ पेमेंट. इन द केस ऑफ इंडिव्हिज्युअल लोन्स पेमेंट आर युजली कलेक्टेड in the case of individual loans payments are usually collected in advance in the term of post dated check. म्हणजे जेव्हा ना एखाद्याला लोन दिलं जातं तेव्हा ना त्याच्याकडनं चेक म्हणजे हप्ते ठरवून दिले जातात की 5,000चा हप्ता, मग त्याच्यावर ना तारखा घालून घ्यायच्या. म्हणजे सगळ्यात सेफ मेथड जर कुठची आहे ना तर ही आहे की त्याचं चेकबुक घ्यायचं, त्याच्यात ना लिहून द्यायचं की तुम्हाला 1 महिना संपेल, म्हणजे जानेवारीची 30 तारीखला संपेल ना, मग जानेवारीच्या 30 तारीखला तुम्हाला किती द्यायचे 5,000, फेब्रुवारीच्या 30 तारीखला नाही 28 तारीखला किती द्यायचे 5,000, मार्चच्या 30 तारीखला 5,000 असं चेकवर लिहून घ्यायचं. असं जर केलं ना तर पूर्णपणे तो ज्याने कर्ज दिले तो सिक्युअर असतो, कारण जर तुमचा चेक बाउन्स झाला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ओके, त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगत असेल की मी तुला 3 महिन्याने पैसे देतो, त्याला सांग ठीक आहे विश्वास आहे तुझ्यावर, फक्त मला काय दे 3 महिन्याचा चेक दे, आत्ताच्या आता 3 महिन्यानंतरची तारीख घे, कॅश दे, चेक तुझा तुला घे. त्याने जर तुमचे पैसे द्यायला नाही म्हटलात ना तर तुमच्याकडे काय असेल चेक असेल, आणि चेक असल्यावर तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकतात. ओके, म्हणजे पोस्ट डेटेड म्हणजे पुढच्या डेटचे चेक घेऊन, म्हणजे तुम्ही कर्ज काढलं असेल की नाही माहीत नाही, पण मी कर्ज काढलं आहे बऱ्याच वेळा, आणि कर्ज काढताना ना तिकडे ना चेक्स मागितले जातात, चेक्स बुक, आणि माझ्याकडनं 5 चेक्स घेतले जातात. किती चेक घेतात 5 चेक, आणि त्यावर सही करून घेतली जाते आणि पुढच्या तारखा लिहिलेल्या असतात. जर मी भविष्यात त्यांना पैसे द्यायला डिफॉल्ट केला तर ते माझ्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात, आणि चेक बाउन्स झाला तर खूप मोठी शिक्षा आहे ना. ओके, मात्र इन द केस ऑफ इन्स्टिट्यूशन फायनान्सिंग देर इज अन ॲग्रीमेंट फॉर द डिडक्शन इन्स्टॉलमेंट फ्रॉम द सॅलरी ऑफ द एम्प्लॉई. किंवा तुम्ही असं पण सांगू शकता मोड ऑफ पेमेंट की माझं दर महिन्याला सॅलरी होते ना, त्या सॅलरीमधनं पैसे माझे घ्या. हा पण एक मेथड आहे विच इज द टर्न रेमिटेड टू द फायनान्स कंपनी बाय द एम्प्लॉयर. ओके, जो एम्प्लॉयर आहे म्हणजे मला पणदूर कॉलेजने नोकरीला ठेवलं ना, मग ते त्यांना माझा 18,000 पगार असेल किंवा 20,000 पगार असेल किंवा 30,000 असेल, तर त्यातले ते 5,000 त्यांना द्यायचे असतील तर 5,000 ते काय करणार त्यांना देणार, आणि रिटर्न किती करणार माझ्या अकाउंटला फक्त मला 25,000 देणार. ओके, हे झालं काय, म्हणजे ते ठरलेला जो काय असेल तो. अशा प्रकारचे अटी असतात, हे लिहिलेले असतात. उदाहरणार्थ खास एम्प्लॉईंसाठी लोन, आता सिंधुदुर्ग बँकेमध्ये लोन असतं, जे नोकरदार आहेत त्यांच्यासाठी लोन, मग त्यांच्या सॅलरीमधनं तेवढे पैसे कट होतात. मग ते फक्त कॉलेजवाले, म्हणजे ज्या संस्थेत कामाला आहे, मी कॉलेजमध्ये मला 50,000चं लोन पाहिजे, तर कॉलेजवाले सांगतात की आम्ही तुम्हाला एवढे पैसे 100% देऊ, याला कर्ज द्या, कॉलेज गॅरंटी देतं. अशा प्रकारचे तुम्हाला बेनिफिट भेटतात, म्हणून लोक म्हणतात नोकरी करायची. ओके, नोकरदारांना भरपूर बेनिफिट असतात. ओके, हे समजलं ना मेथड ऑफ पेमेंट. पुढचं आहे काय, क्रेडिट इव्हॅल्युएशन. बेसिकली मी क्रेडिट इव्हॅल्युएशन तुम्हाला कधीतरी वेळा सांगतोय. क्रेडिट इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तुमची ना कर्ज फेडण्याची क्षमता किती आहे, किंवा तुम्ही आधी कर्ज घेतला असाल ते तुम्ही फेडलं आहे की नाही, याच्यावरून तुमचा क्रेडिट रेट स्कोर असतो. क्रेडिट रेट स्कोर तुमचा मी तुम्हाला सांगितले याच्यापूर्वी, पुन्हा सांगायची गरज नाही. द व्हेरिफिकेशन ऑफ द डिटेल्स furnished by the consumer, it carried out ascertained by the validity of the statement credit standing of the customer. The examination of the either carried out by the financer or by the independent agency. Independent agency म्हणजे स्वतंत्र संस्था असतात. पॅन कार्डमुळे आपला क्रेडिट रेट चेक करता येतो. म्हणजे पॅन कार्डचा नंबर वगैरे टाकला तर मी याच्यापूर्वी कोणाकोणाकडनं लोन घेतली होती, ती मी लोन किती महिन्यात फेडलं, याच्यावरून आपलं क्रेडिट इव्हॅल्युएशन ठरतं. त्याच्या पुढे प्राइसिंग आहे. प्राइसिंग आहे शेवटचा मुद्दा, तो बघूया. ओके, प्राइसिंग म्हणजे बघा, द प्राइसिंग ऑफ कंझ्युमर
क्रेडिट डिपेंड ऑन द एक्सटेंट ऑफ द फॅसिलिटी ऑफर्ड बाय द फायनान्सरने किती फॅसिलिटी दिल्या त्याच्यानुसार तो आपली प्राइस चार्ज करतो. द कंपोनंट्स ऑफ द प्राइस आर रिस्क फ्री रेट ऑफ इंटरेस्ट अज्युमिंग नो प्रोबॅबिलिटी ऑफ डिफॉल्ट रिस्क प्रीमियम ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस इटीसी. मग तुम्हाला जेव्हा एखादं ते वस्तूसाठी कर्ज दिली जातं ना कंझ्युमर फायनान्स बाईकसाठी, मग तो पण खर्च त्यात बऱ्याच वेळा इन्क्लूड केला जातो आणि 0% इंटरेस्ट असं तुम्हाला दाखवलं जातं. ओके, मग अशा प्रकारचे हे टर्म्स आहेत. ओके, बेसिकली टर्म्स समजल्या ना. बघा, पहिली आहे एलिजिबिलिटी, तुमची पात्रता म्हणजे तुमचं पगार किती आहे ते ठरवणार. गॅरंटी काय देतात ते बघणार. टेन्युअर सांगणार तुमचं. ओके, म्हणजे किती कालावधीसाठी तुम्हाला कर्ज देतो. इंटरेस्ट रेट किती असणार आहे. अदर चार्जेस किती असणार आहे. मोड्स ऑफ पेमेंट कसं करायचं. क्रेडिट इव्हॅल्युएशन कसं होणार आहे आणि प्राइसिंग काय, हे सगळं तुमचं बघितलं जातं. हे टर्म्स ऑफ कन्झ्युमर फायनान्स हे आपण बघितलेलं आहे. आता थांबूया.